सिद्धेश्वर महाराज की जय। अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र। तया ठविता महापुण्य राशी, नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वराशी। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। ब्रह्मैवाहम् अहं ब्रह्म न चाहं ब्रह्मणा पृथक्, नाहं देहो न मे देहः केवलोऽहं सनातनः। यस्य देवे परा भक्ति यथा देवे तथा गुरु, तस्यैते कथिताः अर्थाः प्रकाशन्ते महात्मनः। पुंडलीक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय। हाती होन दाविती वेना, करीती लेकींची धारणा। ऐसे धर्म झाले कली, पुण्यरंक पाप बळी। सांडिले आचार द्विज चहाड, झाले चोर। ऐसे धर्म झाले कली, पुण्यरंक पाप बळी। टे लपविती पातडी, लेती विजारा कातडी। ऐसे धर्म झाले कली, पुण्यरंक पाप बळी। बैसोनिया तक्ता अन्ये विन पीडिता लोका। ऐसे धर्म झाले कली, पुण्यरंक पाप बळी। मुखबंद लिहिणे तेल तूप साबण केने। ऐसे धर्म झाले कली, पुण्यरंक पाप बळी। मुखबंद निचाचे चाकर, चुकलिया खाती मार। ऐसे धर्म झाले कली, पुण्यरंक पाप बळी। राजा प्रजा पिढी क्षेत्री दुश्चिता शितोडी। ऐसे धर्म झाले कली, पुण्यरंक पाप बळी। वैश्य शूद्राधिक हेतो सहज नीच लोक। ऐसे धर्म झाले कली, पुण्यरंक पाप बळी। अवघे बाह्य रंग आत हिरवे वरी सोंग। ऐसे धर्म झाले कली, पुण्यरंक पाप बळी। तुका म्हणे देवा काय निद्रा केली धावा। ऐसे धर्म झाले कली, पुण्यरंक पाप बळी। प्रस्तुत प्रवचन रूपी सेवेकरता आपल्या नित्य अगदी नियमाप्रमाणे तुकाराम महाराजांच्या गाथेतील हा 144वा क्रमांकाचा अभंग शास्त्री महाराजांनी मला सेवेकरता दिलेला आहे। शास्त्री महाराजांची जेव्हा बोलणं झालं त्यावेळेस त्यांनी सांगितलं की अभंगावर नित्य प्रवचन सुरू आहेत आणि एक एक अभंग घेऊन रोज एक एक चिंतन चालत आहे। आणि आज हा अभंग आपल्याला आपल्या सेवेकरता आलेला आहे। अभंग मी पाहायला आज मला सकाळी अभंग मिळाला त्यावेळेस तो वाचला, गाथ्यामध्ये पण त्याचं चिंतन पाहिलं। कलियुगातलं वर्णन या अभंगामधून केलेलं लक्षात आलं आणि जे काही तुकाराम महाराजांनी सांगितलं ते आज समाजाकडे बघितल्यानंतर असं वाटतं की हे खरं आहे की तुकाराम महाराजांनी केलेलं भाकीत हे खरं असून नव्हे, खरंच नव्हे तर हे वाढत आहे। आणि म्हणून शेवटी तुकोबराजे म्हणतात की तुका म्हणे देवा काय निद्रा केली धावा। आता तुम्ही काय निद्रा केली देवा, का झोपलात तुम्ही, आता धावा जरा, धावून या, मदतीला धावून या। असा एक प्रकारचा कळवळा तुकाराम महाराजांनी आपली जी पीडा आहे ती देवाकडं व्यक्त केलेली आहे। खर तर याचा सरळ सरळ सुरुवातीला भावार्थ जर सांगायचा ठरला तर असा आहे की हाती होण दाविती वेना, 10 चरणांचा अभंग आहे। ध्रुवपद सोडून, ध्रुवपद धरून म्हटलं की 11 चरणांचा हा अभंग आहे। आणि त्यामुळे आपण फक्त याचा धावता भावार्थ आपण बघणार आहोत आणि काय या अभंगामध्ये तुकाराम महाराज म्हणले ते पाहणार आहोत। हाती होण दाविती वेना, करीती लेकींची धारणा। हेही आज खरं होताना दिसत आहे। यात पहिल्या चरणामध्ये तुकोबराय म्हणतात मुलांकडील लोक जेव्हा मुलगी बघायला येतात तेव्हा प्रथम मुलीची किंमत ठरवतात, हातात पैसे घेतात आणि नंतर मुलीला दाखवितात।
अशा रीतीने स्वतःच्या पोटच्या मुलीचा व्यापार बाप करताना आज दिसत आहे. म्हणून पहिल्या चरणामध्ये तुकोबाराय म्हणतात, हाती होन दाविती वेना. वेना या शब्दाचे दोन अर्थ आहेत. एक तर वेना या शब्दाचा अर्थ मुलगी, पोटची मुलगी असं एक आहे. आणि धन, होन या शब्दाचा अर्थ होतो धन. हाती होन, होन म्हणजे पैसा. दाविती वेना, पैसे हातात घेऊन मग आपली पोटची मुलगी दाखवतोय. करीती लेकींची धारणा, लेकींच्या दाखवण्याकरता जर पैसे घेत असतील तर हा अतिशय नीचपणाचा व्यवहार सध्या सुरू आहे, असं तुकाराम महाराजांनी पहिल्या चरणात सांगितलं. आयशे धर्म झाले कली. काय धर्म चाललंय या कलियुगामध्ये? पुण्य रंक पाप बळी. पुण्य क्षीण झाले, रंक, रंक झाले म्हणजे दुर्बळ झाले. पुण्य कसं झाले? दुर्बळ झाले. आणि पाप मात्र बळी. पापाचं मात्र काय चालू आहे? अगदी राज्य चालू आहे, पापाचं राज्य चालू आहे. आणि पुण्य मात्र क्षीण झालंय, दुर्बळ झालंय. काय धर्म म्हणावं याला? का कलियुग असं कसं घोर कलियुग आलेलं आहे की काय काय पाहायला मिळत आहे, असं या ठिकाणी तुकाराम महाराज म्हणतात. तिसऱ्या चरणात म्हणतात, सांडिले आचार द्विज चहाड झाले चोर. बरं जाऊ द्या बाकीच्यांकडून, पण कोणाकडून अपेक्षा करावी चांगल्या आचाराची? अहो किमान जे काही द्विज आहेत, ब्राह्मण आहेत, त्यांच्याकडून तर चांगल्या वर्तनाची अपेक्षा करावी. आणि म्हणून सांडिले आचार, कोणी? द्विज, द्विजांनी सांडिले आचार, चहाड झाले चोर. आणि चहाड्या करायला लागले, चोरी करायला लागले. ज्यांच्याकडून आपल्याला अपेक्षा आहे किमान त्यांनी तरी चांगलं राहावं म्हणून सांडिले आचार, द्विज चहाड झाले चोर. पुढच्या चरणामध्ये टिळे लपविती पातळी, लेती विजारा कातडी. आता टिळे लावणं नाही, गळ्यात माळ घालणं नाही, काय रे अगदी. आणि विजारी जे घालतात त्याच्यावर आता कातड्याच्या पट्टे लावतात. हे त्यांच्या काळामध्ये धोतर, नेहरू शर्ट असा जो पेहराव होता तो आता क्वचित झालेला आहे. त्यावेळेस पॅन्टी विजारी क्वचित होत्या आणि म्हणून पॅन्टी घालतात, विजारी घालतात, त्याच्यावर कातडी पट्टा घालतात, टिळे लावित नाहीत, गळ्यात माळ नाहीत. काय सगळा कलियुगाचा हा चालले, कलियुगामध्ये चाललेला हा सगळा म्हणजे हेळसांड जी आहे ही मानवी जीवनाची, ती या ठिकाणी मांडलेली आहे. बैसोन या तख्ता अन्य विन पीडिती लोका. बरं, जे तख्तावर बसलेले आहेत याचा अर्थ ज्यांच्या हातामध्ये राज्य आहे त्यांनी जाऊ द्या, आता त्यांनी तर नीट वागावं की नाही लोकांबरोबर. इथं म्हणतात अन्य विन पीडिती लोका. अहो त्यांना खायला काही अन्न मिळेना, लोकांची पीडा, त्यांना उलट पीडा देऊ लागलेली आहे ते. म्हणून बैसोनी तख्ता, हे राजे जे लोक आहेत ते सुद्धा काय करायला लागलेले की न्यायासनावर बसलेले जे लोक आहेत ते सुद्धा काय करतायत? अन्याय न करणाऱ्यांवर शिक्षा करतायत. म्हणजे चोर त्यांच्या बाजूला बसलेत आणि सज्जनांना मात्र फाशीवर लटकवायला लागलेले आहे. म्हणून बैसोनिया तख्ता अन्य विनी पीडिते लोका. मुखबंद लिहिणे, तेल तूप साबण केणे. आता तेल तूप इत्यादी जे काही माल आहे तो विक्रीचा जमा खर्च लिहिणारे हे त्रैवर्णिक झाले. म्हणजे पूर्वीच्या काळी हे त्रैवर्णिक हे नव्हते. म्हणजे व्यवहार सगळा जो आहे पैशाचा तो यांच्याकडे नव्हता, मात्र आता यांच्याकडे झालेला आहे. यांच्याकडे तिजोरीच्या त्रैवर्णिकांकडे तेल तूप त्या मालाच्या विक्रीचा जमा खर्च लिहायला ते बसलेले आहेत. ज्यांनी लिहायला पाहिजेत ते चहाड्यां चोरी करत आहेत. असं एकंदरीत कलियुगातलं हे वर्णन झालेलं आहे. निचाचे चाकर, आता हे अतिशय वाईट आहे. निचाचे चाकर चुकलिया खाती मार. अहो निचाचा चाकर होऊ नये माणसाने, पण ब्राह्मण देखील निचाचे चाकर झाले. नवे नवे चाकर आहेत आणि चाकरी करण्यात जर कसूर झाला तर निचाच्या हातचा मार ते खाऊ लागलेले आहे. निचाच्या हाताखाली काम करू नये, ते मृत्यू सांगितलेला आहे एक प्रकारचा. पण आता कलियुग आहे, करावं लागत आहे. राजा प्रजा पिढी, राजा काय करायला? प्रजेला पीडा देऊ लागलेला आहे. क्षेत्री दुश्चिताची तोडी, म्हणजे राजा प्रजेला पीडा देतो, पण शेत सारा जर नाही दिला तर गरिबांकडून त्यांचं शेत काढून घेतोय, त्यांच्यावर दया माया दाखवत नाही. अशा प्रकारचा एकंदरीत कलियुगात प्रकार पाहायला मिळतो. वैश्य शूद्र अधिक, हे तो सहज नीचे लोक. वैश्य शूद्र यांच्याविषयी काय बोलावं? त्यांचं म्हणणं आहे की वैश्य शूद्र हे तर सहजच नीच आहेत, यांचा स्वभावच नीच पण आहे. अवघे बाह्य रंग आता हिरवे वरी सोंग. पुढे बोलताना ते म्हणतायत की काय सांगावं, वैश्य शूद्र
यांच्याविषयी तर बोलूच नाही, पण या कलियुगात सर्वच दिखाऊपणा झाला आहे. म्हणजे बोलत असताना कशाचा विषय चालला की अवघे बाह्य रंग आत हिरवे वरी सोंग. म्हणजे बाह्य रंगच दाखवणं चाललंय नुसतं, बाहेर 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 दिखाऊपणा झालाय, अंतःकरणात मात्र काळ बेर आहे. म्हणजे आपण त्याला बोलताना म्हणतो की नाही की मुख में राम बगल में छुरी, हे असं काही चाललेलं आहे. हे काय आहे? कलियुग आहे. आणि म्हणून वरवर प्रांजळपणा जरी दाखवला जात असला तरी त्याच्या आतमध्ये मात्र अंतःकरण अशुद्ध आहे. तुकोबराय म्हणतात, देवा कलियुगात एवढा अनर्थ चाललेला असताना तुम्ही कस काय झोपलात, तुम्ही कस काय निजला, लवकर जागे व्हा आणि परत या. अशा आशयाचा फक्त मी धावता भावार्थ आपल्या समोर ठेवला. आता एकंदरीत एक एक चरण घेऊन बोलावं असं काही भाग नाही. म्हणून एकत्रितरित्या या अभंगाचं जर चिंतन करायचं ठरलं तर आपल्याला असं म्हणावं लागेल, ही सगळीच वाईट परिस्थिती समोर मांडली. ही वाईट परिस्थिती कशी मांडली की सगळा अंधाधुंद आहे. आणि म्हणून हे आताच आहे असं नाही, तर माऊलींच्या काळात नव्हतं का? दुरितांचे तिमिर जाऊ विश्व स्वधर्म सूर्य पाहू, हे ज्यावेळेस पसायदानात ते मागतात, याचा अर्थ काय की दुरितांचं तिमिर घालवण्याची गरज होतीच तेव्हा. पण खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढव, ती गरज होती. गरज जर नसती तर त्यांनी मागणं मागितलंच नसतं. आणि उलट ज्ञानेश्वर महाराज आणि सर्व भावंड यांना तर किती लोकांनी छळलं. म्हणजे खलवृत्तीचे लोक नव्हतं असं नाही, तर त्याही वेळेस खलवृत्तीचे लोक होते. नाथ महाराजांच्या वेळेस खलवृत्तीचे लोक होते, तुकाराम महाराजांच्या काळात खलवृत्तीचे लोक होते. आणि आता तर ती संख्या कैक पटीने वाढलेली आहे. नवे नवे आता तर चार्वाकवादीच दिसतात. यावत जीवम ऋणम कृत्वा घृतम, यावत जीवम ऋणम कृत्वा घृतम भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमनम कुतः. खा प्या मजा करा मेलं तर गेलं, हे कोणाचं मत आहे? हे चार्वाकाचं मत आहे. आणि म्हणून एक चार्वाकवादी जी लोक आहेत, भौतिकवादी जी लोक आहेत, चंगळवादी जी लोक आहेत, यांचा प्रचंड बोलबाला आहे. तुकाराम महाराजांनी एका ठिकाणी पण म्हणलंय की सत्य गेले बोहल्यावरी असत्याचे चाले थोरी. तेच एक प्रकारे या अभंगात महाराजांनी म्हणलेलं आहे. आजचा काळ, आजची परिस्थिती अतिशय बिकट आहे, हे एकंदरीत अभंग पाहिल्यानंतर लक्षात येतो. मात्र यावर चिंतन करून किमान आपल्यासारख्या वारकऱ्यांनी, माळकऱ्यांनी, कीर्तनकारांनी, प्रवचनकारांनी एक बोध घेऊन समाजाला सांगितलं पाहिजे. कलियुगामध्ये एक जे साधन सांगितलेलं आहे की नामस्मरण आहे, कीर्तन आहे, हे जे वारकऱ्यांचे धर्म कीर्तन आहे, हे मात्र केलं पाहिजे. आणि पुण्य वाढलं पाहिजे, पाप कमी केलं पाहिजे. हे सगळं पापाची मांडणी एक प्रकारे केलेली आहे. आता मुलींच्या बाबतीमध्ये तर आपण पाहतोच, म्हणजे आज जर समाजाच्या बाबतीत बोलायचं तर दर 1000 पुरुषांमागे स्त्रियांची संख्या अगदी 100-150 कमी झालेली आहे. प्रत्येक जिल्ह्याची ती वेगवेगळी आहे. आणि मुली कमी झालेल्या आहेत, हुंडा पद्धती आहे, छळ आहे, सगळ्या गोष्टी आहेत. आज माणसांकडे पाहिल्यावर असं वाटतं की त्यांनी माणसासारखं तरी राहावं, संतांसारखं जर राहिलं तर अति उत्तम. अंतःकरणामध्ये वेदांत शास्त्राने 3 दोष सांगितलेले आहेत. एक मलदोष, विक्षेप दोष आणि आवरण दोष. आता मलदोष म्हणजे काय तर पाप वासना, विक्षेप दोष म्हणजे काय तर चंचलता, आणि आवरण दोष म्हणजे काय तर अज्ञान. मग आता प्रत्येकाचं एक कर्तव्य आहे, हे जे मांडणी केली ही विषयी आणि पामर लोकांची मांडणी आहे. आजही आजच्या काळामध्ये धर्म आमचा का बुडतोय? आमच्या धर्माचं रक्षण करायला माणसं कमी पडू लागलेली आहे. आपणच आपल्या धर्माचं रक्षण नाही केलं तर कोण आपल्या धर्माचं रक्षण करणार आहे सांगा? उलट तुम्हाला सांगतो, आजच्या काळामध्ये धर्मावर घाला घालण्यासाठी प्रत्येक जण जणू काही तलवार घेऊन तयार आहे, एक वार करायला तयार आहे धर्मावर. कोणती काही गोष्ट केली की त्याला अंधश्रद्धेच्या नावाखाली टाकायचंय, काही झाले की त्याला धर्मामध्ये टाकायचं की बाजूला काढायचं. हे असं जर केलं तर आपणच आपल्या पायावर कुऱ्हाड टाकत आहोत आणि आपण आपलं नुकसान करीत आहोत. म्हणून आपण जरा सावध झालो पाहिजे. खर तर भारतीय संस्कृती फार श्रेष्ठ आहे. जगामध्ये 48 संस्कृत्या लोप पावल्या, जग अंधारात चाचपडतंय, असं जेव्हा काळ होता त्यावेळेस मात्र भारताने सबंध जगाला संस्कृतीची देण दिलेली लक्षात घ्या. आणि आज आपण पाश्चिमात्य देशांमध्ये जर पाहिले तर असंख्य देशांमध्ये, पाश्चिमात्य देशांमध्ये
भारतीय संस्कृतीचा अंगीकार करत आहेत. तिकडचे लोक, मी पुण्याला एमफिल करत होतो तर माझ्यासोबत कुवेत यावरून आलेला इराण देशाचा एक मुस्लिम तरुण अद्वैत फिलॉसॉफीचा अभ्यास करायला आला होता. मुस्लिम जातीतला असलेला मुलगा शंकराचार्यांच्या अद्वैत फिलॉसॉफीचा अभ्यास करतो पुण्याला येऊन, आणि आमच्या इकडचे तरुण मात्र शंकराचार्य कोण होते, विवेकानंद कोण होते, यांचा तत्वज्ञान काय यांचा त्यांना पत्ता नाही. ते अंधानुकरण करत आहेत. आणि म्हणूनच आमची संस्कृती थोडीशी धोक्यात आलेली आहे, आमचा धर्म धोक्यात आलेला आहे. आणि म्हणून हे हाती होऊन घेऊन जे काही मुली दाखवतात, हे यांचं तोंड का काळ होत नाही, हे असं कसं वागू शकतात. तुकाराम महाराजांना मला असं वाटतं, मी कल्पना केली दुपारी हे अभंगावर चिंतन करताना, की तुकाराम महाराजांना बसल्या बसल्या हा सगळ्या डोक्यात विचार आला असेल आणि अतिशय वाईट वाटला असेल, म्हणून त्यांनी हा अभंग आपल्या समोर ठेवला असणार आहे. अतिशय वाईट वाटला असेल. इतक्या सगळ्या गोष्टी त्यांनी मांडल्या ना, की पैसे घेऊन मुलीला जर दाखवत असेल, किती आचार सांडलेला आहे हा. बरं ठीक आहे, आपल्याकडे एक वर्ण व्यवस्था लावलेली, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र, ही वर्ण व्यवस्था. याचा अर्थ जातीयता असं नका समजू. या काय वर्ण व्यवस्थेमध्ये की ज्ञानदानाचं काम जो करतो त्याला ब्राह्मण म्हणा. आता आपल्याकडं द्विज हा शब्द ब्राह्मणांना वापरला जातो. मुंज एकदा होते, जन्म एकदा होतो आणि मुंज एकदा होते, यावेळेस त्यांना द्विज असा शब्द वापरला जातो. आणि द्विजांचं काय काम आहे, ब्राह्मणांचं काय काम आहे, तर ज्ञानदान करण्याचं काम त्यांचं आहे. समाजातला एक असा वर्ग हा की जो ज्ञानदान करतो त्यांना आपण द्विज असं म्हणतो, त्यांना ब्राह्मण असं म्हणतो. खरं तर ब्राह्मण या शब्दाची व्याख्या आमच्या गुरु महाराजांनी सांगितलं, ब्रह्मज्ञानी सो ब्राह्मण. खऱ्या अर्थाने ब्राह्मण कोण, ज्याला ब्रह्म कळलेला आहे, ब्रह्मज्ञान आहे आणि तो समाजाची करुणा करतोय, समाजाला उपदेश करतोय, चांगलं वागण्याचा उपदेश करतोय, ज्ञानाचा उपदेश करतोय, विचाराच्या उच्चीकरणासाठी विचार करतोय, काम करतोय, तो द्विज आहे. आता जर द्विजच जर चहाड करणारे झाले, चोर झाले, तर सांगा याला म्हणायचं की कुंपण शेत खाते का, आचार सांडेला. आणि खऱ्या अर्थाने आज जर पाहिलं तर इक्वॅलिटी जरी आपण शिक्षणाने असं म्हणतो, तरी पण खरा एक वर्ग असा आहे की जो ब्राह्मणांचं काम करतो. याचा अर्थ ज्ञानदान. सगळे शिक्षक आमचे आहेत, प्राध्यापक आमचे आहेत, हे सगळे ज्ञानदानाचं काम करतायत आणि ज्ञानदानाचं काम यांनी केलंच पाहिजे. द्विजांचं खरं काम आहे ते की ज्ञानदान करणे, समाजाला मार्गदर्शन करणे, नवे नवे त्यांना आचारा विचाराविषयी सुद्धा सांगणं, हे द्विजांचं काय आहे, काम आहे. नवे विद्यादान करणे याच्यासारखं दुसरं श्रेष्ठच कारण आहे. एक सुभाषितकाराने वर्णन केलेलं आहे, न चोरहार्यम न च राजहार्यम, न चोरहार्यम न च राजहार्यम, न च भ्रातृभाज्यम न च भारकारी, वे कृते वर्धते एव नित्यम, विद्याधनम सर्वधनम प्रधानम. यामध्ये सुभाषितकार वर्णन करतो, न चोरहार्यम, चोर ज्याची चोरी करू शकत नाही, न च राजहार्यम, राजा हिसकावून घेऊ शकत नाही, न च भ्रातृभाज्यम, भाऊ वाटा मागू शकत नाही, न च भारकारी, याचा कधी भार होत नाही. आता उलट आहे, चार गोष्टी सांगितल्या तुम्हाला. चोर चोरी करू शकत नाही, राजा हिसकावून घेऊ शकत नाही, भाऊ वाटा मागू शकत नाही, आणि ज्याचं वज होत नाही. चार गोष्टी झाल्या. बाकी काहीही असू द्या, खूप पुष्कळ धन असलं चोर चोरी करणार, खूप धन असलं राजा हिसकावून घेणार, खूप धन असलं भाऊ वाटा मागणार, कसंही कमवलेलं असलं तरी, आणि खूप धन असलं तर त्याचं वजही होणार. पण खरी संपत्ती आहे ज्ञानाची, आणि हे ज्ञानाची संपत्ती ज्याच्याकडे, त्याला या चारही गोष्टी नाहीत. त्याला कधी वज होत नाही, राजा हिसकावून घेऊ शकत नाही, भाऊ वाटा मागू शकत नाही, चोरी चोर करू शकत नाही. मात्र याच्याही पुढे जाऊन असं म्हटलंय, वेये कृते वर्धते एव नित्यम, विद्याधनम सर्वधनम प्रधानम. याच्यापेक्षा पुढे जाऊन सांगितलं की जो दुसऱ्यांना देतो त्याचं दुप्पट होतं, वाढत जातं, दिल्याने वाढतं. असं एकमेव धन आहे आणि त्याला म्हणायचं की विद्याधन. आणि विद्याधन देणारे द्विज आहेत. आणि तेच जर द्विज, तेच जर ब्राह्मण चहाडी करणारे, चोरी करणारे झाले तर कुंपणाने शेत खाल्ला असं समजायचं. आणि खऱ्या अर्थाने या समाजाचं आतोनात नुकसान झाल्याशिवाय राहणार नाही. कलियुगामध्ये ते होत असताना तुकाराम महाराजांनी पाहिलं आणि आपल्या अभंगामध्ये तिची मांडणी केली. मला वाटतं हे अभंग पाहत असताना आपण विचार केला पाहिजे की असं होता कामा नये आणि याच्यासाठी काय करता येईल आपल्याला, याचा विचार केला पाहिजे.
टिळे लपविती पातळी. आता मला सांगा, आजच्या काळामध्ये अनेक, आता मी प्राध्यापक आहे, ऑफिसला जातो, मी वर्ग 2चा अधिकारी असल्यामुळे शाळा तपासायला जातो, जातो वरिष्ठ कार्यालयामध्ये मिटिंगला जातो, पण टिळा स्वतः लावलेला असतो. अनेकांना ते माहितीये की टिळा लावून आपल्या काय, टिळा लावण्याचं एक शास्त्र आहे की आम्ही इथेच का टिळा लावतो, ही बुद्धीची पूजा आहे, लक्षात घ्या. आमच्या गुरु महाराजांनी सांगितलेलं टिळा का लावा, किंवा कोणी विचारा ना का टिळा लावा, बाबा नाही लावलं तर नाही जमत का, असं विचारा ना, कारण त्याचा अर्थ तरी आपल्याला कळायला पाहिजे ना. टिळा का लावावा, तर टिळा लावावा त्याचं कारण आहे की बुद्धीची पूजा आहे. आम्ही बुद्धीचे उपासक आहोत. बुद्धिजीवी म्हणायचंच काय, नुसतं म्हणायलाच झालं का बुद्धिजीवी, नुसतं म्हणून कसं जमणार आहे. रोज आमच्याकडे सकाळी उठल्यानंतर काकडा असला पाहिजे, रोज ग्रंथार्चन असलं पाहिजे, ग्रंथांचा अभ्यास असला पाहिजे, रोज शास्त्र चर्चा असली पाहिजे. हे आमच्या बुद्धीची पूजा आहे, लक्षात घ्या. आणि म्हणून सकाळी उठले, पूजा केली, देवाला गंध लावला, स्वतःच्या बुद्धीला म्हणजे कपाळाला टिळा लावला, की बुद्धीची पूजा केली. आम्ही औक्षण करतो, आमची भारतीय संस्कृती औक्षण करण्याची आहे. वाढदिवसाच्या दिवशी दिवा लावून ओवाळण्यासाठी टिळा लावणे, ओवाळणे, ही आमची संस्कृती. का दिवा लावून फुकणे आणि ती विजून टाकणे आमची संस्कृती नाही, पाश्चात्यांची संस्कृती आहे. लावलेले दिवे विजवायचे ही त्यांची संस्कृती आहे, आणि विजलेला दिवा लावायची ही आमची संस्कृती आहे. म्हणून भारतीय संस्कृती प्रकाश देणारी, लक्षात घ्या, प्रकाशाचा अंधार करणारी नाहीये. आणि म्हणून वाढदिवस जरी आपण साजरा करत असलो तरी दिवे विजवायचे नाही कधी. केक कापणं, कापायची आमची संस्कृतीच नाही हो. पेढा भरवा, साखर द्या, गुळ, शेंगदाणे गुळ द्या, लाडू करा, ते वाढदिवसाचे. पण हे केक कापणे, केक कापणं आमची संस्कृतीच नाही कापण्याची. म्हणून हे टिळे लपविती पातळी, हे टिळे लपवतात, हे टिळे लपविती म्हणजे काय, लाज वाटते का मला सांगा. हिंदू धर्मामध्ये जन्म घेणाऱ्या व्यक्तीला टिळा लावण्याची जर लाज वाटत असेल तर तो हिंदू म्हणून घ्यायच्या पात्रतेचा आहे का. हे कसं, वरिष्ठांना कसं आहे, घरामध्ये संस्कार लावणाऱ्यांना जर संस्कार नसेल तर मात्र येणारा काळ मोठा बिकट आहे. आता तर संस्कृतीवर, जातीपातीवर, हिंदू धर्मावर मोठ्या प्रमाणावर आघात करण्याचे काम चालू आहे, लक्षात घ्या. हे बाहेरच्या देशातले लोक आम्हाला आता सळो की पळो करून सोडत आहे. आणि उद्या जे आता आपण बोलताना बोलतोच की शिवाजी महाराज आधी आमचे जे काही पूर्वज आहेत, विशेषतः शिवाजी महाराजांचं नाव घ्यायचं, ते होते म्हणून आज आम्ही किमान कीर्तन प्रवचन तरी करू शकतोय. ते नसते तर काय झालं असतं. म्हणून लक्षात घ्या, आजही आपण सावध होणं गरजेचं आहे. आमच्या संस्कृतीवर प्रचंड संकट आता ओढावलेलं आहे. तुकाराम महाराजांनी सावध केलेलं आहे की टिळे लिपवती पातळी, लेती विजारा कातळी, की टिळे लावणं किंवा माळ घालणं, गळ्यात माळ. तुम्ही विचारा ना, माळ का घालावी. मी एकदा जालन्याला एक गावामध्ये कीर्तनाला गेलो होतो. एक जण, दोघं जण भांडत भांडत माझ्याकडे आले, आणि आता कीर्तनाला उभा राहायचंय, मी आपला पटका बांधायला तयार होतो. भांडत भांडत आल्यानंतर ते चला चला महाराजांना विचारू. मी म्हणलं आता काय विचारताय बाबा. आल्यानंतर एक जण म्हणतो की का महाराज सांगा म्हणे याला, हे मला केव्हा, मला आता तुमच्या कीर्तनात विना घ्यायचा, मला घेता येणार नाही का. मी म्हणलं घेता येईल ना बाबा, का नाही घेता येणार तुला. लगेच दुसरा, महाराज त्याच्या गळ्यात माळ नाही, मग कसं काय त्याला विना घेता येईल कीर्तनामध्ये. हा म्हणलं ही गोष्ट बरोबर बाबा, माळ तर पाहिजे ना. ते म्हणे माळ का घालावी, म्हणे न माळ घालता मी विना घेतला तर आहे. म्हणलं तसं जमणार नाही. माळ घालणं एक तर वारकरी होण्याचं लक्षण आहे. म्हणजे माळ का घालावी, म्हणलं असं तू विचार ना, माळ का घालावी, त्याचं उत्तर तुला देतो. माळ का घालावी, वारकऱ्यांनी माळ घातलीच पाहिजे. त्याचं कारण आहे की वारकरी हा अतिशय तत्वज्ञानाच्या दृष्टीनं परिपक्वतेकडे जाण्याच्या मार्गावर असतो. जसं आपण बोलताना म्हणतो की घरादारावर तुळशी पत्र ठेवलं, हे तुळशी पत्र ठेवलं याचा अर्थ काय. तुळशी पत्र ठेवणं म्हणजे आपण त्या वस्तूचा त्याग करणं, किंबहुना त्या वस्तूवरील आपला मालकी हक्क काढून घेणं, असं त्याचं सरळ. तुळशी पत्र ठेवलं, मालकी हक्क काढून घेतला. तसं माळ घालणं म्हणजे काय, या देहावर मी तुळशी पत्र ठेवलं. गळ्यात माळ असली पाहिजे ना, गळ्यात माळ आहे की नाही. माळ घातली याचा अर्थ काय की हा देह माझा नाही, न मना देह माझा, मग भरोसा कळेल. हा देह माझा आहे का, नाही, हा देह माझा नाही ना. मग या देहावर तुळशी पत्र ठेवायचे की नाही.
पण आता तुळशी पत्र पान ते वाळून जाईल, सुकून जाईल, पडून जाईल. मग आपण त्या तुळशीचं खोड घेतलं आणि त्याची एक माळ तयार केली, 108 मण्यांची माळ तयार केली. हे सगळे संकेत आहेत. त्या संकेताचा अभ्यास आपल्याला 108च का, 100 असलेच नाही जमणार का? त्याचं काही सांगितलं बाबा 108 हे ज्ञान, 108 उपनिषद आहेत. कर्म, उपासना, ज्ञान आम्हाला सांगणारे उपनिषद आहेत. त्यातले सर्वोत्कृष्ट 108 उपनिषद आहेत. या 108 उपनिषदापैकी ज्ञानपर असणारे 10 उपनिषद की ईश, केन, कठ, प्रश्न, मुंडक, मांडुक्य, ऐतरीय, तैतरीय, बृहदारण्य, हे 10 उपनिषदात दशोपनिषद म्हणून आमच्याकडे आहे. ते प्रस्थानत्रयीमध्ये घेतलेले आहे. हे प्रस्थानत्रयीतला अभ्यास कधी करावा आम्ही? भगवद्गीतेचा अभ्यास, दशोपनिषदांचा अभ्यास, ब्रह्मसूत्रांचा अभ्यास. हे जर संस्कृत कळत नसेल तर तुकाराम महाराजांच्या गाथेचा अभ्यास, आमच्या ज्ञानेश्वर महाराजांच्या ज्ञानेश्वरीचा अभ्यास आणि एकनाथ महाराजांच्या भागवताचा अभ्यास, एवढं झालं तर वारकऱ्यांची प्रस्थानत्रयी. आणि एवढा अभ्यास माणसाचा झालाच पाहिजे. मला वाटतं हा अभ्यास व्हावा म्हणून आमच्या शास्त्री महाराजांनी हा अतिशय चांगला उपक्रम सुरू केलेला आहे. आणि म्हणून या उपक्रमाद्वारे तुकाराम एक आता बोलताना, प्रस्तावना करतानाच महाराज बोलून गेले की पंचम वेद, गाथा कसा आहे? पंचम वेद आहे. नवे नवे त्याला तुकोपनिषदाचा दर्जा दिलेला आहे. मामासाहेब दांडेकर नेहमी गाथ्याला तुकोपनिषद म्हणायचं. तुकोपनिषद म्हणजे काय? एक उपनिषदाचा दर्जा आहे त्याला. आणि का ना असावा? त्यातले काही अभंग उपनिषदाच्या मंत्रांची बरोबरी करणारे आहेत. उत्तिष्ठत जाग्रत प्राप्य वरांनी बोधित, कठोपनिषदातला मंत्र आहे. उत्तिष्ठत जाग्रत प्राप्य वरांनी, उठा, जागे व्हा आणि आपलं ध्येय प्राप्त करा. आता इथे तुकाराम महाराज उठा जागे व्हा रे आता, स्मरण करा पंढरी, उठा जागे व्हा रे आता, जाग व्हा, उठा, स्मरण करा पंढरीनाथाचं. उत्तिष्ठत जाग्रत प्राप्य वरांनी बोधित, जशाला तसा मंत्र आला की नाही सांगा. मग काय याला तुकोपनिषद म्हणू नये? म्हणून मामासाहेब दांडेकर तुकोपनिषद म्हणायचे. आणि तेच तुकोप बरं आहे. आम्हाला बोलताना म्हणतात टिळे लावा, रोज टिळा लावत जा, बुद्धीची पूजा करत चला, दिवा लावत चला, त्यानंतर माळ घालत चला. माळ म्हणजे काय? तर आमच्या शरीरावरचा ममत्वाचा भाव काढून टाकणं. न म्हणा देह, माझा देह नाही म्हणा, नाशिवंत देह, जाणारा सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. देह माझा नाही ना, अविनाशी आहे. मी अविनाशी आहे आणि देह विनाशी आहे. देह कसा आहे? विनाशी आहे, जाणार आहे. हे असते, जायते, वर्धते, विपरिणमते, अपेक्षयते, नश्यते, 6 विकारांनी युक्त आहे. आणि म्हणून देह माझा नाही. म्हणून माळ घातली, मी सांगितलं हा देह माझा नाही. माळ घातली म्हणजे तो खरा वारकरी. वारकऱ्यांनी माळ घातलीच पाहिजे. वारकऱ्याने टिळा लावला पाहिजे, बुक्का लावला पाहिजे. बुक्का लावण्याचं सुद्धा ते बुक्का म्हणजे वैराग्याचं प्रतीक आहे. बुक्का लावणं हे वैराग्याचं प्रतीक आहे. म्हणून वारकरी एकमेकांना गंध लावतात तर काय लावतात? बुक्का लावतात. कीर्तनात काय लावतात? महाराजांना बुक्का लावतात. का बुक्का लावतात? वैराग्याचं प्रतीक आहे. आता हे वैराग्य बोलण्याचं असं का समजुतीनं कृतीत असा? कारण वैराग्याचे 2 प्रकार, आपण तसं ढोबळ मनाने बोलायला गेलो तर कोणते 2 प्रकार? एक स्मशान वैराग्य आणि खरं वैराग्य. खऱ्या वैराग्याचे पुन्हा 4 प्रकार केलेले आहेत. वेदांत शास्त्रामध्ये त्याचा विषय आलेला आहे. मात्र इथं वैराग्य, बुक्का लावणं हा वैराग्याचं लक्षण आहे. विषय आपला असा आहे की टिळा लावणं, माळ घालणं या ठिकाणी सांगितलेलं आहे की आता ज्यांनी लावावं ते जर लावत नसतील तर कसं होईल सांगा बरं? जे टिळे लावणं, माळा घालणं, पोथ्या, पुस्तकं, ग्रंथ वाचन करणं हे आवश्यक आहे. उपलक्षणात्मक जर घेतलं टिळे तर अनेक गोष्टी याच्यामध्ये येथे लावल्या. टिळा लावला पाहिजे म्हणजे सगळी संस्कृती याच्यात आपल्याला घेता येईल. टिळा लावला पाहिजे, माळ घातली पाहिजे. घरामध्ये जर वारकरी असाल तर घरामध्ये किमान 4-5 ग्रंथ असले पाहिजे. त्याच्यामध्ये प्रामुख्याने ज्ञानेश्वरी असली पाहिजे, गाथा असला पाहिजे, एकनाथी भागवत असलं पाहिजे, भगवद्गीता असली पाहिजे. आणखीन आवड असेल तर नाथ महाराजांनी काय विपुल लेखन केलेलं आहे. नामदेव महाराजांचं सकल संत गाथा असला पाहिजे. हे सगळं किमान आमच्याकडे असलं पाहिजे. असलं पाहिजे म्हणजे बांधून ठेवण्यासाठी का? तर नाही, रोज त्याचं चिंतन असलं पाहिजे. तुकाराम महाराज तर म्हणतात करावे ग्रंथार्चन, ग्रंथार्चन करून मग कीर्तन करा. ग्रंथ बघून मग बोला. जे आपल्याकडे उगा आहे त्याच्यावरच आपलं आयुष्यभर बोलायचं आणि तसं नाही. आणि बोलायचं म्हणून अभ्यास करायचा का? तर तसंही नाही. आमचं कल्याण कसं होईल यासाठी अभ्यास करावा. अनेक अर्थाने आपल्याला करता येईल. म्हणून टिळे
लपविती पातळी, लेती विजारा कातडी. आता ते विजार घालतात बरं, आता काय करावं, काळाचा आता महिमा आहे हा. या काळामध्ये पॅन्टी घातल्याच पाहिजे, विजारा घातल्याच पाहिजे, पण किमान त्यावेळेस धोतर घातलं पाहिजे. काही आमची संस्कृती आहे, उत्सव आहेत, त्या उत्सवामध्ये सध्या संस्कृतीची जोपासना करताना जिथे जिथे आध्यात्मिक विधी असेल, आध्यात्मिक कार्य असेल, तिथं मात्र धोतर घालता आलं पाहिजे. आता आमच्याकडे शाळेमध्ये वगैरे कार्यक्रम असले की आम्ही धोतर वगैरे, कोणाला धोतर घालता येत नाही, धोतर नेसता येत नाही कोणाला. काही पटका वगैरे घालायचं, कोणालाच पटका घालता येत नाही. आता बरेच महाराज लोकांना सुद्धा पटका घालता येत नाही, अशी परिस्थिती पाहिली. काय करावं याच्या पुढे आता? मग हे आलं पाहिजे, पुढच्या पिढीला हे संक्रमण कसं जावं. ते धोतराचा विषय निघाला म्हणून आपल्याला सांगतो की मला सुद्धा गाठीचं धोतर घालायची सवय होती. आणि एक दिवस धूत महाराजांच्या सोबत कीर्तन करण्याचा योग आला होता. मी आपलं धोतर काढून मारली गाठ. गाठ मारल्याबरोबर चिडले महाराज. ते म्हणजे हे असं धोतर घालत असते का? म्हणलं महाराज मला अशाच पद्धतीने धोतर घालता येतं. नाही नाही नाही, थांबा मी शिकवतो म्हणजे तुम्हाला. आणि मग त्यांनी 5 गाठीचं म्हणजे 5 ठिकाणी मोल्ड करायचं जे काय धोतर आहे, ती पद्धत आळंदी पंढरपूरला जी असते ते धोतर शिकवलं. तेव्हापासून मग मी तसं धोतर घालतोय. त्यांनी मला शिकवलं नसतं तर मी हे आतापर्यंत एक अशी गाठ पक्की हल्ली असती, धोतर सुटणे म्हणून, आणि कीर्तनाला उभं राहिलो असतो. हे एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जर संक्रमित नाही झालं तर ते ज्ञान, ती पद्धत लोप पावून जाईल. आमच्या संस्कृतीचा लोप का होऊ लागला? ती पिढी पुढे संक्रमित करणार. माझ्या वडिलांपर्यंतची जी पिढी होती, तुमच्या वडिलांपर्यंतची जी पिढी होती, ती तंतोतंत पाळणारी होती. इथून पुढची जी पिढी होऊ लागलेली, आता याला विज्ञानवादी म्हणायला लागले किंवा शिकलेले म्हणायला लागले. अहो याच्यामध्ये शास्त्रोक्त एका महाविद्यालयामध्ये सगळ्या संस्कृतीचं वैज्ञानिक महत्व याच्यावर मी व्याख्यान दिलं. तुम्हाला एक फक्त त्यातला एक मुद्दा सांगतो, मग पुढे जाऊ आपण. की गुढीपाडवा, गुढी उभारल्यानंतर आपण जे काही लिंबाचा त्यावेळेस डहाळा आणत असतो आणि लिंबाचे जे काही मोहरे असतात त्याच्यापासून आपण एक प्रसाद तयार करतो. अतिशय कडवट, लिंबाचं झाड असतं ते कडुलिंब, आणि त्या लिंबाच्या याच्यापासून जे काही तयार केलेलं त्यात गुळ वगैरे टाकून, आता आमच्या वडिलांनी आजोबांपासून चालत आलेले, आणि ते खायला अजिबात कोणालाच आवडणार नाही, कारण कडू असतं ते. जरी गुळ टाकला तरी त्याचा कडूपणा कमी होत नाही. पण ते वडिलांनी मला सांगितले खाल्लंच पाहिजे. मी म्हटलं दादा आता आपल्याला तरी कळतं ना, म्हणलं शिकलो आहेत आपण, काय खावं? त्यांनी सांगितलं की कडुलिंब हे अतिशय अँटीऑक्सिडंट आहे त्याच्यामध्ये, म्हणजे शरीराला रोग प्रतिकार शक्ती वाढविण्याची शक्ती त्या लिंबाच्या झाडामध्ये आहे. आणि पूर्वीच्या ऋषी मुनींना हे माहित होतं की यांना असं सहज खा, रोग प्रतिकारक शक्ती, असं कोणीच खाणार नाही. तर त्याला संस्कृतीची जोड देऊन त्याला सांगितलं आज गुढी उभारल्यानंतर प्रसाद म्हणून खाल्लंच पाहिजे. म्हणून प्रत्येक जण काय करतं, प्रसाद म्हणून घेतं. म्हणजे आमच्या ऋषी मुनींनी आमच्या आरोग्याची काळजी घेत असताना सुद्धा आमच्या संस्कृतीत आरोग्यशास्त्र बसवलं, आणि ते करायला लागलं. आम्ही आपल्या जानेवारी महिन्यामध्ये की संक्रांत आली, मकर संक्रांत, तिळगुळ घ्या गोडवर. तेव्हाच तिळगुळ का, बाकीच्या काळामध्ये का नाही? तेव्हा थंडी सुरू झालेली आहे, आमचे जे काही जॉईंट्स आहेत त्या जॉईंट्सला आता स्निग्ध पदार्थाची गरज आहे, त्या काळामध्ये आरोग्याची गरज आहे, आणि म्हणून आता तिळगुळ खाल. असं खा म्हणलं नाही खाणार कोणी, पण त्यावेळेस ते एकमेकांना तिळगुळ घ्या गोड बोला, ही संस्कृती लावलेली आहे. संस्कृतीत आरोग्य बसवलेलं आहे. आणि मग त्या तरुण पिढीला ते कळालं की अरे हो, ही संस्कृती तर आरोग्य संपन्न आहे, अतिशय हेल्दी आहे, आणि म्हणून ते आपण त्याचं पालन केलं पाहिजे. अशी आमची संस्कृती आहे. पण दुर्दैवानं हे अंधश्रद्धा आहे, याच्यामध्ये काही राम नाही, हे काही पाळलंच पाहिजे असं काही नाही. आपण शिकलेलो आहोत, कितीही शिकलेलो आहोत, तर तुम्ही वेदांत शास्त्राकडे या, सगळी बुद्धीचे घमेंड जुरून जाते माणसाची. त्याला कोली म्हटलेलं आहे. आणि म्हणून इथे असं म्हटलंय की आता ठीक आहे पॅन्टी वगैरे घालतात, पण संस्कृती पूजनाच्या वेळेस मात्र आपण धोतर घातलं पाहिजे. बैसून या तक्ता, आता न्यायासनावर जे बसले ते सुद्धा आता लोकांना पीडा द्यायला लागलेले आहेत. अहो कुणाकडे न्याय मागावा? आम्ही न्याय मागणारा कोणीतरी असलं पाहिजे की नाही. आणि म्हणून त्या अन्यायाच्या विरोधात आवाज उठवला पाहिजे, आणि न्याय देणाऱ्यांनी सुद्धा प्रामाणिक असलं पाहिजे. आजही बहुतेक लोकांचा विश्वास न्याय व्यवस्थेवर आहे, पण न्याय व्यवस्था जर का विकल्या गेली, न्याय व्यवस्था जर का डगमगली, मात्र आपल्या भारतीय संस्कृतीचं पतन झाल्याशिवाय राहणार नाही. पोलीस डिपार्टमेंट असेल, हे सगळे जे काही आज बसलेले आहेत, ही एक यंत्रणा लावलेली, पण ही यंत्रणा जर चुकली तर मात्र रसातळाला जायला
वेळ लागणार नाही. याचं उदाहरण अनेक देशांचं, अफगाणिस्तान सारख्या देशाचं उदाहरण डोळ्यासमोर आहे, पाकिस्तान सारख्या देशाचं, की तिथे काहीच नाही, सगळी व्यवस्था कोलमडलेली आहे. पण आमची व्यवस्था बाकी आहे का? भरभक्कम आम्हाला आमच्या संस्कृतीनं पाठबळ दिलेलं आहे. आणि म्हणून लोकांची बुद्धी आहे, विवेकशीलता आहे. आणि म्हणून सगळे समाज रामराज्याचं स्वप्न आम्ही पाहतोय. किंबहुना माऊलीनं पसायदानात जे मागणं मागितलं ते उच्च आणि उदात्त संस्कृतीचं मागणं, समाज व्यवस्थेचं मागणं आहे. आणि म्हणून इथं सांगितलंय, अन्न विना पीडित लोकांना अन्न विण्याशिवाय जर ते तख्तावर बसलेले लोक जर त्रास देत असतील, मुखबंद लिहिणे, तेल तूप साबण लिहिणे, हे ज्यांचं काम नाही ते करू लागलेले आहेत. म्हणून त्याच्यात भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणे होत आहे. नीचाचं चाकर होऊच नये. हो, नीचांचं चाकर खरं सांगू का तुम्हाला, की व्यासेन परिकीर्तिता दारिद्र्यो व्याधितो मूर्ख प्रवासी नित्य सेवका, हे 5 जण जिवंत असून मेल्याचं वर्णन व्यासांनी केलेलं आहे. कोणते? दारिद्र्य, व्याधितो, मूर्ख, प्रवासी आणि नित्यसेवक. नित्यसेवक म्हणजे चाकर. हे जिवंत असून, जिवंतोपे मृता पंच व्यासेन परिकीर्तिता, जिवंत असून मेलेले 5 जण आहेत. जिवंतोपे मृता पंच 5 जण आहेत. व्यासेन परिकीर्तिता कोण? दारिद्र्य, व्याधितो, मूर्ख, जो दारिद्र्य, पैसे नाही, त्याचं जिवंत असून मेल्यासारखं, एक इच्छा पूर्ण करता येत नाही. व्याधी, तो अंथरुणावर पडू नये, नेहमी आजारी, कुठं जाता येत नाही, जिवंत असून मेल्यासारखं आहे. दारिद्र्य, व्याधी, तो मूर्ख ज्याला अक्कलच नाही, जिवंत असून मेल्यासारखं आहे. व्याधी, तो मूर्ख, प्रवासी, जो नेहमीच प्रवासात आहे, ज्याला थांबताच येत नाही कुठं, नित्य प्रवासी, जिवंत असून मेल्यासारखं आहे. आणि चाकर, नोकर. तर इथं काय सांगितलं? नीचाचे चाकर. बरं, जाऊ दे, असं नका चाकर, पण नीचाचं तरी असू नये. मूर्खांचं, मामासाहेब दांडेकरांचं एक विधान आहे, माणसाने मूर्खांचं मालक व्हा का शहाण्यांचं नोकर व्हा? बघा आता उत्तर देता येते घ्यायचं. मूर्खांचा मालक होण्यापेक्षा सज्जनांचं नौकर झालेलं चालतं. साधू संतांची चाकरी केलेली बरी. साधू संतांची चाकरी अतिशय महत्वाची सांगितलेली आहे. संताद्वारी कुत्रा झालो, प्रेम रसासी सोकलो. महाराजांनी सांगितलेले की पडून राहीन तये ठाई, उगीच संतांची आहे पाय. संतांच्या पायावर पडून राहील. त्यांनी सांगितलं तेवढं काम करायला पडून राहील त्याच्यात. त्यांनी त्याच्यापेक्षा की त्यांच्या घरचं कुत्र होईल मी, कोणाच्या? संतांच्या. पण मूर्खांचा मालक नाही. आता हे राजकारणाचा जर विषय आपण बोलू नये, पण काढलं तर मूर्खांचं मालक होण्यात काय अर्थ आहे मला सांगा ना. डोके मोजायचं, एवढे माणसं माझ्या सोबत आहे, किती मूर्ख तुझ्या सोबत? बाबासाहेब दांडेकरांचे किती मूर्ख एकत्रित आले म्हणजे एक शहाणा होईल. कितीही मूर्ख एकत्रित आले तर शहाणा होणं नाही. म्हणून नीचाचे चाकर चुकली या खाती मार. आणि चुकलं की मग ते मार खायचा कोणाचा? त्या नीचाचा. हे याच्यासारखं. नीच या शब्दाचा अर्थ नीच म्हणजे ज्याला अक्कल नाही, जो बेअक्कल आहे, अज्ञानात निमग्न झालेला आहे, जो पामर आहे, विषयात पडलेला आहे, गुरफटलेला आहे, आणि एखादा ज्ञानी आहे. त्या ज्ञानाने अशा पामराचं घरी नोकरी करावी, चाकरी करावी, हे मान्यच नाही. हो, म्हणून नीचाचं चाकर होऊ नका. राजा प्रजाला पिडायला लागलेला आहे. वैश्य शूद्राधिक हे तो. आता वैश्य शूद्र ही प्रवृत्ती समजा. वैश्य आणि शूद्र काय आहे? प्रवृत्ती आहे. शूद्र प्रवृत्ती आहे. वैश्य म्हणजे काय? सतत पैसा, डोक्यात पैसा, झोपताना पैसा, उठताना पैसा, व्यवहार करताना पैशाशिवाय विचारच नाही, हा झाला वैश्य. आणि वाईट विचाराशिवाय चांगला विचार नाही, हा झाला शूद्र. आता कोण वैश्य शूद्र आहे? वाईट विचाराचे लोक वैश्य आहेत. पैशाचे विचाराचे लोक सगळे पैशाच्या मागे आहेत, सगळे, प्रत्येक जण. हे ते सहजच नीच लोक आहेत. जो सतत संसारामध्ये गुरफटलेला आहे, नीच नाही म्हणावं तर काय म्हणावं त्याला? सतत संसारात राहिलेला. तुकोबरायांनी वर्णन केलेलं आहे की एकाची म्हैस हरवली म्हणून तो भंडारा डोंगरावर गेला आणि तिथं एकांतात बसलेल्या तुकाराम महाराजांना ओरडून पाहून, हो तुकोबराय, म्हैस पाहिली का माझी? तुकाराम महाराज म्हणे, तुझी म्हैस पाहायला मी भंडारा डोंगरावर आलो का गड्या? आणि काय म्हशीच्या मागे तू लागलास? अरे म्हैस पायासाठी तुझा जन्म झाला का? जा जा, तुझी म्हैस तुझ्या गोठ्यात सापडल. तो संध्याकाळी घरी आला तर ते जनावर कसं असतं, संध्याकाळी गोठ्यात येतं, संध्याकाळी घरी आली. पण याला रात्रभर झोप नाही आली की म्हैस पाण्यासाठी का जन्म झाला? जन्म झाला कशासाठी? प्रश्न पडला.
दुसऱ्या दिवशी उठला, स्नान केला, भंडारा डोंगरावर गेला, तुकाराम महाराजांचे पाय पकडले. महाराज, तुम्ही काल बोलताना म्हणालात की म्हैस पाण्यासाठी का जन्म झाला, मग माझा जन्म झाला कशाला, कृपा करून तेवढं सांगा. त्याला बोध केला तुकाराम महाराजांनी आणि तो 14 टाळकऱ्यांपैकी एक टाळकरी झाला. असो, नका मजपसी वधू प्रपंचाचे विषय. तुकाराम महाराज म्हणतात माझ्याजवळ प्रपंचाचे विषय काढू सुद्धा नका. म्हणून संसारिक लोकांची संगतीत नसावी. आमचे दूत महाराज नेहमी म्हणायचे द्वैती लोकांची संगत धरूच नाही, अद्वैती माणसाची संगत पाहिजे, संतांची संगत पाहिजे. त्यांच्यामध्ये चर्चा करताना काय विषय निघल, ब्रह्म, माया, जगत यांच्याविषयी चर्चा निघल, साधू संत काय म्हणतात यांच्याविषयी चर्चा निघल. आणि संसारिक लोक, एक शूद्र नीच असलेले लोक एकत्रित आले, काय चर्चा करतील, सांसारिक चर्चा करतील, पैसा संपत्तीची चर्चा करतील, एकमेकांच्या खुना, मारामाऱ्या, चोऱ्या याची चर्चा, काय चर्चा करणार आहे. म्हणून आशांची संगत आपल्याला अपाय आशांच्या संगतीमुळे. आणि म्हणून अवघे बाह्यरंग, काय बाह्यरंगाला, काय भुललिया वरलिया रंगा. हो, चोखा महाराजांचा अभंग आहे हा. उस डोंगा परी रस नवे डोंगा, काय भुललिसा वरलिया रंगा. चोखा डोंगा परी भाव नवे डोंगा, काय भुललासी वरलिया रंगा. अरे चोखा डोंगा म्हणा तुम्ही, हा या उपाधीला धरून म्हणा तुम्ही मी महार आहे, हे चोखा डोंगा परी भाव नवे डोंगा. जो एका संताचा भाव आहे तोच माझा पण भाव आहे, असं चोखा महाराज चोखोबा स्वतः सांगतात. म्हणून चोखा डोंगा, जाट डोंगा असेल माझी, चोखा डोंगा असेल, पण भाव नवे डोंगा. काय भुललिया वरलिया रंगा, त्या वरच्या रंगाला काय बोललात तुम्ही. नवे नवे आमची मुक्ताबाईने तर फटकारलं की वरी भगवा झाला नामी, आंतरी वश्य केला कामी, त्याला म्हणू नये साधू, जगी विटंबना पादू. काय वर निसता वरच्या रंगाने साधू झालास आणि आतमध्ये ते विषय तसेच आहेत, मग काय तुला साधू म्हणायचं का तुला आम्ही. अवघे बाई रंग हात हिरवे सोंग, हे सोंग घेण्यात अर्थ नाही. आणि म्हणून हे सगळं पाहून व्यथित झालेले तुकाराम महाराज थोडस व्यथा आपली या अभंगात मांडली. आणि शेवटी म्हणतात की तुका म्हणे देवा, काय निद्रा केली धावा. तुम्ही आता झोपल्यावर कसं व्हायचं देवा, उठा लवकर, जागवा आणि धावा, याच तर आम्हाला बाहेर काढा. हे सगळं वंगाळ दृश्य आम्हाला पाहायला भेटायला लागलेलं आहे. आणि म्हणून या अभंगातून मला वाटतं की आपण इतकं जरी पाहिलं की आपल्या हातून, आपल्या कुटुंबाकडून मात्र असा धर्म रसातळाला जाऊ नये, असा प्रत्येकाने जर विचार केला तर नक्कीच धर्माची पताका अगदी सूर्य, चंद्र, तारा असेपर्यंत अगदी तेवत राहील. आणि ती राहिली पाहिजे असं आपण किमान आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत प्रयत्न केला पाहिजे, असं या ठिकाणी तुकाराम महाराजांच्या अभंगाचा आशय आहे असं मला वाटतं. झालेली सेवा मी ईश्वरचरणी अर्पण करतो आणि सेवेला पूर्णविराम देतो. महाराजांनी अतिशय स्तुत्य उपक्रम हा सुरू केलेला आहे आणि म्हणून शास्त्री महाराजांनी मला संधी दिल्याबद्दल त्यांचे सुद्धा मी ऋण व्यक्त करतो. अतिशय चांगला उपक्रम महाराज आपण सुरू केलेला आहे आणि चांगली मंडळी आपल्यासोबत जोडलेली आहे. त्यामुळे झालेली सेवा सर्व साधू संतांच्या, परमेश्वराच्या चरणी अर्पण करतो आणि सेवेला पूर्णविराम देतो. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. सब संतन की जय. घ्या महाराज. कृष्ण